Om Vikamaya, Namo Vikamaya, Namo Vikamaya, Namo Vikamaya, Namo Vikamaya, Ek मन में विश्वास, पूरा है विश्वास, हमको भी कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन। ओ मन में विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। नहीं डर किसी का, नहीं डर किसी का, नहीं डर किसी का, एक दिन ओ मन में विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन। ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। होगी शांति चारों ओर, होगी होंगे कामयाब एक दिन। ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। आता बाबांचा अखंड म्हणतो, निर्विकारी कर एक पृथ्वी केली, निर्विकारी कर एक पृथ्वी केली, वाहे भार भरी सर्वत्रांता, वाहे भार भरी सर्वत्रांता, निर्विकारी कर एक पृथ्वी केली, पुनरुच्च भार पायी आम्हासाठी, पुनरुच्च भार पायी आम्हासाठी, फळेची गोमाटी खायचं, फळेची गोमाटी खायचं, निर्विकारी कर। जाने वाले कभी नहीं आते, जाने वाले की याद आती है। दिल एक मंदिर है, दिल एक मंदिर है, दिल एक मंदिर है, दिल एक मंदिर है, रात जिसमें होती है पूजा, ये प्रीतम का घर है। दिल एक मंदिर है, दिल एक मंदिर है।
धड़कन है आरती बंधन, आँख जो मीची हो गए दर्शन। मौत मिटा दे चाहे हस्ती, याद तो अमर है। मौत मिटा दे चाहे हस्ती, याद तो अमर है। दिल एक मंदिर है, दिल एक मंदिर है। प्यार की जिसमें होती है पूजा, ये प्रीतम का घर है। चढ़ाए और आंसू के दीप जलाए। सांसों का हर तार पुकारे, ये प्रेम नगर है। सांसों का हर तार पुकारे, ये प्रेम नगर है। दिल एक मंदिर है, दिल एक मंदिर है। प्यार की जिसमें होती है पूजा, ये प्रीतम का घर है। दिल एक मंदिर है, दिल एक मंदिर है।
नाही आता धरती दे गठा सोडून जाते गाव रे अखेरचा तुला दंडवत सोडून जाते गाव दरी दरीतून मावळ देवा दरी दरीतून मावळ देवा देऊळ सोडून धाव रे अखेरचा तुला दंड तुला दंड तुला दंड तुला दंड आता विसाव्याचे क्षण आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी सुखे गोविता ओविता सुखे गोविता ओविता त्याची ओढतो स्मरणी आता विसाव्याचे क्षण काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे ओल्या अंगणी नाचता ओल्या अंगणी नाचता होती माझीच नात रे आता विसाव्याचे क्षण कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी माझे पहिला तले हौसा माझे पहिला तले हौसा डोलत घेते त्याच्या जळी आता विसाव्याचे क्षण कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विजवून चुली कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विजवून चुली आश्वासते त्या जन्मी आश्वासते त्या जन्मी हो तुमच्याच मुली आता विसाव्याचे क्षण मणी ओढता ओढता होती त्या
विसाव्याचे क्षण आता विसाव्याचे क्षण आता विसाव्याचे क्षण उषःकाल होता होता काळ रात्र झाली उषःकाल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली उषःकाल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली उषःकाल होता होता काळ रात्र झाली आम्ही चार किरणांची ही आस का धरावी आम्ही चार किरणांची ही आस का धरावी जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी कसा सूर अंधाराच्या वाहतो पखाली कसा सूर अंधाराच्या वाहतो पखाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली उषःकाल होता होता काळ रात्र झाली तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साथी तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साथी आम्हावरी संसाराची उडे धूळ माती आम्हावरी संसाराची पुढे धूळ माती आम्ही ती स्मशानी ज्यांना प्रेतहीन वाली आम्ही ती स्मशानी ज्यांना प्रेतहीन वाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली उषःकाल होता होता काळ रात्र झाली उभा देश झाला आता एक बंदिशाला आदेश झाला आता एक बंदीशाला जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली उषःकाल होता
तुमचे निघारे. अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे. अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे. आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. हे मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम. नीति पर चले और बदी से चले, ताकि हंसते हुए निकले दम. हे मालिक तेरे बंदे हम. बड़ा कमजोर है आदमी, अभी लाखों है इसमें कमी. पर तू जो खड़ा है दयालु बड़ा, तेरी कृपा से धरती थमी. दिया तूने हमें जब जन्म, तू ही झेलेगा हम सबके गम. नीति पर चले और बदी से चले, ताकि हंसते हुए निकले दम. है मालिक तेरे बंदे हम. जब जुल्मों का हो सामना, जब जुल्मों का हो सामना, तब तू ही हमें थामना. वो बुराई करे हम भलाई भरे, नहीं बदले की हो कामना. बढ़ उठे प्यार का हर कदम, और मिटे बैर का ये भरम. नीति पर चले और बदी से चले, ताकि हंस
आला असेल तर बघा कोणी. हे पहा मानवंदना सुरू होणार आहे. तर बाबांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी पुढे येऊन उभं राहायचे त्या ठिकाणी. नितीन सर अरे काय कॅमेरा
श्रीमान यहाँ पर शब्दार्थ संपन्न हुई। आपल्या भागातील आणि देशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नेते डॉक्टर बाबा आढाव यांना शेवटचा निरोप द्यायला आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत. आता बाबांचा देह जो आहे तो पंचतत्वात विलीन होईल आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये बाबांच्या विषयी आपल्या सगळ्यांना ज्या काही भावना प्रकट करायच्या त्यासाठी स्वतंत्र सभा नंतर होणार आहे. आता इथं राज्याचे उपमुख्यमंत्री पण आलेले आहेत. सर्व आवश्यक लक्षात घेता इथं फक्त बाबांची मुलं सगळ्यांच्या वतीने अभिजित वैद्य तिघच फक्त बोलतील अखंड घेतला जाईल आणि त्यानंतर श्रद्धांजली सभा इथे विसर्जित होईल. तर मी विनंती करतो की बाबांचा वेळ जो आहे तो पुढच्या प्रक्रियेसाठी होण्यात यावा. दरम्यानच्या काळामध्ये बाबांच्या कुटुंबातलेच एक आणि आढाव आणि वैद्य कुटुंबीय ते राहायलाही नंतरच्या काळात शेजारी होते आणि वैचारिक सत्यत्व त्यांच्यात होतं. त्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस अभिजित वैद्य वैद्यकीय शिक्षण घेतलं त्यानंतर बाबांच्या अखेरच्या काळात काळजी त्यांनी घेतली. तर हा सगळा संदर्भ लक्षात घेतात अभिजित वैद्य सुरुवातीला या ठिकाणी बोलतील. त्यांनी आपलं व्यक्त करावं अशी त्यांनी देशाच्या लोकशाही समाजवादाच्या अवकाशातील गेली कित्येक दशक आम्हाला प्रकाश देणारा शेवटचा सूर्य आज विझलेला आहे. एखाद्या वृक्षाच्या मुळांवर एक विचार वाढत असतो आणि ते विचारामध्ये आम्ही वाढत असतो. त्याच्या फांद्यांवर आम्ही अनेक कामं त्या आधाराने करत असतो. त्याच्या पारंब्यांचा आधार घेत आम्ही जगत असतो. तो वटवृक्ष आज आमचा उन्मळून पडलेला आहे. भाई गेले, गेल्याच आठवड्यामध्ये भाऊ पंडारलालजी गेले आणि आज बाबा गेले. समाजवादाच्या संपूर्ण अवकाशामध्ये हे सर्व सूर्य मावळलेले. पण मी एकच गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, कारण असा काळ जो असतो की ज्या बिकट काळामध्ये बाबांसारखी माणसं अखंडपणे देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढत असतात, अशी माणसं गेल्यावर त्यावेळेला कार्यकर्ते सैरवैर होण्याची शक्यता असते. कार्यकर्त्यांच्या पुढे अंधार दिसायला लागण्याची शक्यता असते. बाबांच्या विचारांमुळे आपल्याला या अंधाऱ्या काळातही प्रकाशाची वाट दिसत राहील एवढंच मी म्हणतो. आणि आरोग्य सेनेच्या वतीने बाईबेली फाउंडेशनच्या वतीने बाबांना साक्षपूर्ण विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर असीम आढाव हे आपल्या नमस्कार, मी असीम आढाव, बाबांचा थोरला मुलगा. बाबा खरं म्हणायचं तर एक मोठं वादळच होतं.
ते आज शांत झाले. डिसेंबर 8, 2025 8 वाजून 25 मिनिटांनी बाबांचा अंत झाला. ते शांतपणे गेले. त्यांना सर्व प्रकारचे उपचार उपयोग केले गेले होते. शेवटी त्यांचं शरीर घरात टिकू शकले नाही. बाबांच्या कार्याचा राग एवढा प्रचंड आहे की लाखो लोकांच्या मनात आणि हृदयात त्यांनी घर केलं आहे. ते खरे लोकांचे महात्मा आहेत. त्यांच्या कार्याची मशाल ते त्यांचे हजारो कार्यकर्ते आणि संघटनांतर्फे तेवत राहणार आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. बाबांची काळजी घेतलेले डॉक्टर अभिजित वैद्य हे आमचे थोरे भाऊ आणि संपूर्ण मेडिकल टीम आणि परिवार यांनी त्याची अखंड दिवसरात्र काळजी घेतली. त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे अतिशय मनपूर्वक ऋणी आहोत. आणि बाबांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच आमची सदिच्छा. बाबांचे महात्मा. जय हिंद. नमस्कार. मी बाबांचा धाकटा मुलगा अंबर. मला असं वाटतं की बाबांचं ना हे 96 वर्षांचं असामान्य आयुष्य, अत्यंत म्हणजे लखलखणारं तत्वनिष्ठ समर्पित आयुष्य. आणि शेवटच्या काही वर्षात त्यांना मायलोमा झाला, हॉस्पिटल झालं, शरीर थकत होतं, कमजोर होत होतं. पण शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या मनात डोक्यात एकच विचार चालू होता: कष्टकरी माणूस, असंघटित कामगार आणि त्याचा सन्मान आणि त्याचा हक्क. त्यांच्याकडे बघताना एक त्यांचा मुलगा म्हणून मला मी त्यांना जवळून पाहिले. माझी आई ही आमची आई आणि वडील दोन्ही होते. बाबा हे पूर्णपणे वाहून घेतलेले असे होते या सगळ्या कार्याला. त्यांचं शरीर इतकं थकलं होतं की असंख्य आंदोलनं, किती वेळा त्यांना अटक झाली, किती वेळा ते म्हणजे तुरुंगात गेले. पण त्या सगळ्यामध्ये ते जेव्हा ते मोडले तेव्हा आईने त्यांना सोडलं. आणि असे ते असामान्य म्हणजे तो देह म्हणजे थकला तुटला तरी ते कायम म्हणजे ते राहिले. ते अस्सल लाकूड, भक्कम गाठ, काठरकाना कडकपाठ, वारा खात गारा खात बाबूलजाग उभे झाले. असे ते बाबा. आणि ते अतिशय कडक असं बाबूलजाग हेच त्यांचं लागतं. आणि दुसरी गोष्ट मला प्रत्यक्षाने सांगायची वाटते की आपण सगळ्यांनी फुले वाचले, पण फुलांना जगताना आम्ही बाबा पाहिले हेच खरं आपण आपल्या मनात ठेवलं. आणि बाबा खरोखरीच म्हणजे त्या फुलांचा काय म्हणता येईल ना एक अंश. एवढंच बोलून थांबून आणि सर्वांचे आभार. तुम्ही बाबांनी आम्हाला अजून एक फार मोठी गोष्ट केली. आम्हाला असे जवळचं कुटुंब आणि आम्हाला इतकं मोठं कुटुंब आहे आणि आम्हाला सर्व प्रेम करणारी असंख्य मामा, आमचे भाऊ आणि एवढं मोठं कुटुंब बाबांनी दिलं. खरंच म्हणजे अत्यंत आम्ही नशीबवान समजतो की त्यांच्याने दिलं. आणि धन्यवाद. मी एवढंच बोलू शकतो. आता या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार अजित पवार हे नागपूर वेळ काढून या ठिकाणी आलेले. बाबांचं त्यांचं जे प्रेम आहे त्यांनी पाहिले ते आपल्या राज्याच्या वतीनं, त्यांच्या स्वतःच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली घातली. उपस्थित सर्व आजचा प्रसंग आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. असा मुलांच्या बाबतीमध्ये घेऊन सर्वांनाच दिलं वाटत. परंतु काळाच्या नेत्याच्या पुढे काही चालत नसतं. खऱ्या अर्थाने कष्टकरी, श्रमी, त्यामध्ये गरीब, वंचित अशा ह्या सगळ्या वर्गाच्या करता बाबांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे ह्या सर्वांच्या करता समर्पित केलेलं आपण सगळ्यांना. अनेकदा अनेक प्रसंग असे आले की बाबांना त्याच्या संदर्भामध्ये एक कठोर अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली. मग आपली रिक्षा पंचायत असेल, आपली हमाल पंचायत असेल, आपला म्हातारी कामगार असेल किंवा असंघटित कामगार असेल, कुठलाही घटक असेल तर बाबांच्या बरोबर त्यावेळेस चर्चा करण्याची संधी मिळायची किंवा कधी बाबांना भेटायची संधी मिळायची. त्यावेळेस बाबांच्या मनामध्ये फक्त एवढाच विचार असायचा, सतत पुरोगामी विचार घेऊन बाबा शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी जगले.
शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सतत त्यांनी त्यांच्या स्मरणात ठेवली आणि तशा पद्धतीनं त्यांची वाटचाल ही राहिलेली आहे, आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि ते बाबा आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत. एक संघर्ष योद्धा या सगळ्या घटकांच्या करता कसा असू शकतो हे बाबांच्या रूपाने उभ्या भारताने आणि महाराष्ट्राने सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्या बाबांना मी राज्याच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि धन्यवाद. हे राज्य कसं चालावं असा विचार बाबांच्या मनात होता आणि तो फुल्यांनी दिला होता. तो विचार फुल्यांच्या एका अखंडात ही सत्याची प्रार्थना म्हणून आम्ही म्हणतो की बाबा म्हणायचे, बाबांना भेटले की 2 गोष्टी हमखास अनुभवल्या. एक हे देत असलेलं चाफ्याचं फूल आणि दुसरं सत्याची प्रार्थना. चाफ्याचं फूल तुम्हाला सगळ्यांना मगाशी दिलंय. आता बाबांना शेवटचं देऊ आपण सगळेजण सत्याची प्रार्थना म्हणून देऊया. मी आपल्याला विनंती करेन की मी एक ओळ या ठिकाणी म्हणून आपण म्हणावं अशी विनंती. सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, आस सत्याची ती पोरे, सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजूर, आणि भंडाचा तो नीर, सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर, खरे सुख नका नोहे, सत्य ईशावर तू पाहे, ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ डंबा पेटू नका, सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर, आपण घोषणा देऊया सत्याची, आपल्या देशाची पण आहे ती. एकदा म्हणून सत्य विजयाची आपण घोषणा म्हणावं अशी विनंती. सत्यमेव जयते, 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 सत्यमेव जयते. सत्याचा वारसा बाबांचा पुढे चालू अशी अपेक्षा आणि आवाहन मी या ठिकाणी करतो. आणि आता बाबांना जी श्रद्धांजली करण्यासाठी, आता भावना व्यक्त करण्यासाठी येत्या शुक्रवारी 12 तारखेला बालगंधर्व रंग मंदिरामध्ये दुपारी 4 वाजता श्रद्धांजली सभेचं आयोजन केलेलं आहे. आमचा प्रयत्न होता की पूर्व भागातच जरा मिळावं, पण ते काही मिळालं नाही. मग पश्चिम भागात आम्हाला घ्यावं लागेल. बाबांना कदाचित किती आवडलं असं माहीत नाही, पण बालगंधर्वला शुक्रवारी 4 वाजता श्रद्धांजली सभा होईल. आपण आता जागेवर उभं राहून बाबांना श्रद्धांजली अर्पण करू आणि त्यानंतर या ठिकाणचं अंत्यदर्शन. अमर है, अमर है, अमर है. श्रद्धांजली अर्पण होऊ दे, मग आपण घोषणा देऊया. बाबा तेरे सपनों को मंजिल तक पहुंचाएंगे, बाबा तेरे सपनों को मंजिल तक पहुंचाएंगे. अपने बाबा नाम ले, अपने बाबा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद.
गोंधळ करू नका, गोंधळ करू नका. हळू. जब तक सूरज चांद रहेगा हम तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा हम तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा हम तेरा